आपल्या चहू बाजूंना माहितीचा, डेटाचा अक्षरशः महापूर आलेला आहे. मग ह्या सगळ्या गोंधळातून काहीतरी अर्थपूर्ण, काहीतरी स्पष्ट असं शोधायचं कसं? तर हेच काम आहे डेटा ॲनालिटिक्सचं. ते आपल्याला ह्या गोंधळातून एक सुस्पष्ट दिशा दाखवतं. आणि म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे डेटा तर खूप आहे, नंबर्स, टेक्स्ट, इमेजेस, पण या सगळ्याचा अर्थ काय? यातून काय बोध घ्यायचा? हे एक मोठं आव्हान आहे. चला तर मग बघूया या आव्हानाला कसं सामोरं जायचं. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा ॲनालिटिक्स म्हणजे एक प्रकारची जादू आहे. ती या विखुरलेल्या कच्च्या माहितीला घेते, त्यावर प्रक्रिया करते आणि त्यातून आपल्याला अशी माहिती काढून देते ज्याच्या आधारावर आपण ठोस आणि योग्य निर्णय घेऊ शकतो. बरं, हे सगळं ठीक आहे, पण मग याचं खरं महत्त्व काय? म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा व्यवसायात याचा नेमका काय फरक पडतो? चला आता तेच समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची पद्धत सुधारते. आता निर्णय अंदाजे घेतले जात नाहीत, तर ठोस माहितीच्या आधारावर घेतले जातात. विचार करा, एखादा दुकानदार विक्रीचा डेटा बघून ठरवतो की दुकानात कोणता माल जास्त ठेवायचा, किंवा आपल्याला एखादी वेब सिरीज आवडल्यानंतर तशाच प्रकारच्या दुसऱ्या सिरीजची शिफारस कशी काय येते. या सगळ्याच्या मागे डेटा ॲनालिटिक्स आहे. आणि हे इथेच थांबत नाही. बँका याचा वापर करून संशयास्पद व्यवहार ओळखतात आणि आपली फसवणूक होण्यापासून वाचवतात. मोठमोठ्या टेक कंपन्या लोक त्यांचं ॲप कसं वापरतात हे पाहून त्यात सुधारणा करतात. यातूनच तर नवनवीन आणि अधिक चांगली उत्पादनं तयार होतात. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करणार आहोत. असं समजा की आपण ज्ञानाच्या पायऱ्या चढतोय. प्रत्येक पायरी आपल्याला एका नव्या आणि अधिक शक्तिशाली विश्लेषणाकडे घेऊन जाईल. हा प्रवास आपल्याला भूतकाळात नेमकं काय घडलं, इथपासून ते भविष्यात आपण काय करायला हवं, इथपर्यंत घेऊन जाणार आहे. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अधिक स्पष्टता मिळत जाईल. चला तर मग, आपल्या प्रवासाची ही पहिली आणि सगळ्यात पायाभूत पायरी. इथे आपण फक्त एकच अगदी सोप्या प्रश्नाचं उत्तर शोधतो, काय घडलं. यालाच म्हणतात डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स. हा स्तर म्हणजे गाडी चालवताना मागच्या आरशात पाहण्यासारखा आहे. तो आपल्याला दाखवतो की आपण कुठून आलो आहोत. उदाहरणार्थ, गेल्या महिन्यात किती विक्री झाली किंवा आपल्या वेबसाईटवर किती लोकांनी भेट दिली. हा सगळा डेटा आपल्याला भूतकाळाचं एक स्पष्ट चित्र दाखवतो. थोडक्यात काय तर वर्णनात्मक विश्लेषण हा एक मजबूत पाया आहे, आणि याच पायावर आपण पुढच्या अधिक प्रगत विश्लेषणाची इमारत बांधणार आहोत. ओके, तर आता आपण दुसऱ्या पायरीवर आलो आहोत. काय घडलं हे तर आपल्याला कळालं, पण आता खरा प्रश्न आहे, ते का घडलं. याचं उत्तर शोधतं डायग्नॉस्टिक ॲनालिटिक्स. ही पायरी म्हणजे एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामासारखी आहे. समजा विक्री कमी झाली, पण का? जाहिरात कमी पडली की दुकानात मालच नव्हता? इथे आपण मूळ कारणांच्या अगदी खोलात शिरतो. म्हणजे इथे आपण फक्त बातमी देणारे रिपोर्टर राहत नाही, तर घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करणारे गुप्तहेर बनतो. आपण कायच्या पुढे जाऊन का या प्रश्नाचं उत्तर शोधतो. चला, आता तिसऱ्या पायरीवर इथे गोष्टी अजून रंजक होतात, कारण आता आपण भूतकाळ आणि वर्तमान सोडून थेट भविष्याकडे बघणार आहोत. पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज लावणार आहोत. याला म्हणतात प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्स. इथे आपण भूतकाळातल्या डेटाचे पॅटर्न्स वापरून भविष्याबद्दल एक शिक्षित अंदाज लावतो. म्हणजे पुढच्या 3 महिन्यांत साधारण किती कमाई होईल किंवा कोणते ग्राहक आपली सेवा सोडून जाण्याची शक्यता आहे, याचा अंदाज आपल्याला आधीच येतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हे काही भविष्य सांगणं नाहीये. हा डेटावर आधारित एक संभाव्य अंदाज असतो, जो आपल्याला भविष्यासाठी तयार राहायला मदत करतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या प्रवासाच्या शिखरावर, चौथी आणि सर्वात शक्तिशाली पायरी. इथे फक्त काय होणार आहे याचा अंदाज नाही, तर त्यावर आपण काय करायला हवं हेही सांगितलं जातं. याला म्हणतात प्रिस्क्रिप्टिव्ह ॲनालिटिक्स. हा स्तर आपल्याला थेट सल्ला देतो. म्हणजे वाहतूक कुठे जास्त आहे हे पाहून डिलिव्हरीसाठी सगळ्यात चांगला मार्ग कोणता हे सुचवणे, किंवा जास्त नफा मिळवण्यासाठी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरावी हे सांगणे. म्हणजे हे विश्लेषण माहिती मिळवण्यापासून ते प्रत्यक्ष कृती करण्यापर्यंतचं संपूर्ण वर्तुळ पूर्ण करतं. आणि खरं तर हेच डेटा ॲनालिटिक्सचं अंतिम ध्येय आहे. आता हे उदाहरण बघा, एकदम परफेक्ट आहे. भविष्यसूचक विश्लेषण आपल्याला सांगेल की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे,
पण उपचारात्मक विश्लेषण एक पाऊल पुढे जाऊन सांगेल की पाऊस पडणार आहे म्हणून बाहेर जाताना छत्री घेऊन जा. हाच तो महत्वाचा फरक आहे, केवळ माहिती आणि माहितीवर आधारित कृती. तर आपण हे 4 स्तर पाहिले, पण प्रत्यक्षात हे काम कसं केलं जातं? तर प्रत्येक डेटा अॅनालिटिक्स प्रोजेक्टसाठी एक ठरलेला मार्ग असतो, एक रोडमॅप असतो. चला, तो रोडमॅप पाहूया. याची सुरुवात होते डिस्कव्हरीपासून, जिथे आपण नेमकी समस्या काय आहे हे समजून घेतो. मग येतो डेटा प्रिपरेशनचा टप्पा, जिथे डेटा गोळा करून तो स्वच्छ केला जातो. त्यानंतर मॉडेल प्लॅनिंग आणि मॉडेल बिल्डिंगमध्ये योग्य मॉडेल निवडून ते तयार केलं जातं आणि तपासलं जातं. मग जे काही निष्कर्ष निघाले आहेत ते इतरांना सांगितले जातात आणि शेवटी त्या मॉडेलला प्रत्यक्ष वापरात आणलं जातं. तर मग आजच्या या प्रवासातनं आपण काय शिकलो? आपण हे पाहिलं की डेटा ॲनालिटिक्स म्हणजे केवळ आकडेमोड नाही. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला माहितीच्या आधारावर अधिक चांगले आणि वेळेवर निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवते. आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो. आपल्या आजूबाजूला असलेला हा डेटा सतत आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, एक गोष्ट सांगतोय. त्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन त्याचा आवाज ऐकण्याची आणि त्यावर कृती करण्याची आपली तयारी आहे का, याचा विचार नक्की करा.